उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राखी पाठवून राष्ट्रवादीच्या महिलांनी पूर्ण केले बहिणीचे कर्तव्य। इरविन चौकात राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधनाचा कार्यक्रम। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये योजना सुरू करून भावाचं कर्तव्य पूर्ण करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी अमरावती जिल्ह्यातून राख्या पाठवून बहिणीचं कर्तव्य पूर्ण केलं। राष्ट्रवादीच्या नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम इरविन चौक येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरिता एक मोठी राखी तयार करण्यात आली होती। तसेच यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील राख्या बांधण्यात आल्या। राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं काम केलं आहे। इतकेच नव्हे तर याची अंमलबजावणी रक्षाबंधनाच्या पूर्वीच करीत प्रत्येक महिलांच्या खात्यात 3000 रुपयांची रक्कम टाकली। त्यामुळे जिल्ह्यात एक आनंदाची लाट उसळलेली आहे। महिलांना आर्थिक सक्षम बनवणाऱ्या भावाप्रती आपल्या बहिणीचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी इरविन चौक येथे राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरता एक भव्य अशी राखी तयार करण्यात आली होती। ही राखी त्यांना पाठवण्यात आली असून नागरिकांना व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शोभना देशमुख, कार्याध्यक्ष सुषमा बर्वे, उपाध्यक्ष नर्गिस अली, ज्योती वानखडे, सारिका बोरकर, माधुरी शिंगोरे, रंजना पाथरे, वनिता धर्मपाल, साक्षी बेले, अनिता गावंडे, वंदना ठाकरे, कुंजलता धंदल, कल्पना ढोके, यास्मिन अली, सुषमा बिस्ने, सुरेखा धर्माळे, रुपाली भुजाडे, मीरा वानखडे, मुक्ता तेलखडे, कांचन मुरके, अनिता सुडे, रेखा मुळे, कल्पना खांडे, रेखा पांडव, रसिका बोंडे, शुभांगी महात्मे आदी यावेळी उपस्थित होत्या। आज आम्ही रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने सर्व महिलांसाठी त्या योजनेचं नियोजन केलं आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे रक्षाबंधनच्या आधी महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा केले। अनेक विरोधकांनी याचा आकातांडव केला की हे फक्त नाटक आहे, इलेक्शन पुरतं या महिलांना वापरल्या जात आहे, पण खऱ्या अर्थाने या रक्षाबंधनची ओवाळणी आदरणीय अजितदादांनी या महिलांच्या खात्यामध्ये पाठवून त्यांचा सन्मान केला। ही स्वाभिमानाची ओवाळी महिलांना मिळाली म्हणून आमचीही जबाबदारी म्हणून या रक्षाबंधनच्या दिवशी दादांना एक मोठी राखी पाठवावी याकरता सर्व समाजातील महिला एकत्रित आल्या आणि आदरणीय अजितदादांनी सर्वात मोठी राखी आजच्या दिवशी भेट केली। खरं तर हा आमचा बहीण भावांचा हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने महिलांना मिळालेली ही स्वाभिमानाची ओवाळणी आज खऱ्या अर्थानं सार्थकी लागली म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं होतं। धन्यवाद। पाठवण्यात आली आहे, काय वैशिष्ट्य आहे या राखीचं? खरं तर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अपोजिशनवाल्यांनी सांगितलं की हे काही वादे पूर्ण होणार नाही, हा इलेक्शन पुरता मर्यादित स्टंट आहे। पण आम्हाला विश्वास होता की दादा माननीय अजितदादांनी जो वादा केला होता की या बजेटमध्ये 70% बजेट हे महिलांचं असेल आणि 1500 रुपये हा महिलांना आम्ही निश्चित देणार आणि रक्षाबंधनपूर्वी 2 हप्त्याचे पैसे जे 2 महिन्यात 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले। अनेक महिलांना आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला चेक दाखवले की आमच्या खात्यामध्ये हे पैसे आले आणि या निमित्तानेच आमचं कर्तव्य ठरतं की ज्या महिलांना स्वाभिमानाची शिदोरी मिळाली, स्वाभिमानाची ओवाळणी मिळाली। प्रत्येक महिलेला 100 रुपयेसुद्धा नवऱ्याला आणि मुलाला मागावे लागतात, पण तिच्या हक्काचे जेव्हा 1500 रुपये तिच्या खात्यात येतात तेव्हा तिचा आनंद हा खरंच मोठा आनंद आहे। आणि जेव्हा माहेरच्या माणसाला स्वस्त जरी साडी मिळाली असं दादांनी 1500 रुपये हे महिलांना दिले की त्यांच्यासाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे आणि म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून ह्या सगळ्या महिला रक्षाबंधनच्या दिवशी इथे आल्या आणि राखी आम्ही त्यांना भेट म्हणून पाठवतोय। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।